असं म्हणतात, की जर आय-टीमध्ये जायचंय, तर तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे, हां, थोडंसं सायन्सचं बॅकग्राऊंड पाहिजे. हां, मग तुम्ही तर म्हणताय, की ज्यांना सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांनाही आय-टी जॉब देताल. मग हां. हे कसं शक्य आहे? भारतातून एका वर्षी फक्त इंजिनिअर्स हं. हे जवळपास 14 ते 15 लाख पास आउट होतात. मी ओह! बाकीच्या ज्या डिग्रीज आहेत बी-सी-ए, बी-सी-एस, हं. एम-सी, एम-सी-एस त्याबद्दल बोलतच नाहीये. सो जर तुम्ही डिग्री पास आउट होऊन तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाताय, की माझं ग्रॅज्युएशन झालं, पण तुमच्यासोबत बाकीच्या लाखो स्टुडंट्सचं झालंय ना. सो आ, तुमच्यामध्ये असं काय वेगळेपण आहे जेणेकरून आय-टी कंपनीने तुम्हालाच सिलेक्ट करावं? ओके. आणि ते वेगळेपण आजकाल आहे तुमचं स्पेशलायझेशन कुठल्याही एखाद्या आय-टी पर्टिक्युलर हं. टेक्नॉलॉजीमध्ये. सो ते स्पेशलायझेशन, ते एक्सपर्टीज एका पर्टिक्युलर एरियामध्ये हे कंपनीजला एक्सपेक्टेड आणि जर ते असेल एका फ्रेशर स्टुडंटकडे ना, तर लाखोचं पॅकेज कंपनीज द्यायला आत्ता तयार आहेत या क्षणाला. तुम्ही आता स्किल्सबद्दल म्हणला, तर स्किल अपग्रेड केली पाहिजे. हां. तर सध्या कुठल्या स्किल्सला जास्त डिमांड आहे? तर डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, हां. डेटा सायन्स आहे, डेटा अॅनालिटिक्स आहे, याला तर नक्कीच चांगली डिमांड आहे. कोर जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, हां. जिथे आपल्याला प्रॉपर लॉजिक डेव्हलपमेंट करायला लागतं, बॅक एंड प्लस फ्रंट एंड ज्याला आपण फुल स्टॅक हां. म्हणतो, त्या गोष्टीमध्येही चांगली डिमांड आता आहे. त्याच्यानंतर क्लाउड टेक्नॉलॉजी जी आहे, जे एक बेस आहे आजकाल प्रत्येक ॲप्लिकेशनचा, त्याच्यामध्येही चांगली डिमांड आहे. सो अशा खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यामध्ये खरंच ओके. फ्रेशर्सला चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जर कुणीही तुम्हाला फेक एक्सपिरियन्सेस, बॅकडोर एंट्रीज आणि फक्तच काहीतरी लाखो रुपये भरून जॉब लावून देतो, डायरेक्ट जॉब लावून देतो, असं जर म्हणत असेल, ओह! तिथल्या तिथं समजून घ्यायचंय की तुम्ही फसणारच आहात 100%. एकच मोठा दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त स्टुडंट्सला लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करून त्यांचं आय-टी करियर चालू करणं, जेणेकरून महाराष्ट्रातली बेरोजगारी जी आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि एक चांगलं उत्तम आय-टी करियर, एक उत्तम भविष्य मुलांचं घडू शकेल. तर तुम्ही असं. आता एआयचा विषय घेतला आणि सध्या असं म्हटलं जातं, की एआय आलंय आणि आय-टी मधल्या लोकांचे जॉब्स गेलेत आणि तरीही तुम्ही म्हणताय, की नाही आय-टीमध्ये खूप स्कोप आहे. हां. तर हे कुठल्या बेसवर सांगा? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आज जी लोकं बेरोजगार आहेत, थोडक्यात सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्या प्रत्येकाने हा पॉडकास्ट पाहिला पाहिजे. कारण त्या प्रत्येकाला हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर ना एक संधी मिळणार आहे, ते रोजगार मिळवण्याची. तोही आय-टी क्षेत्रामध्ये. हां, फील्ड तुमची कुठलीही असो, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. ज्या कोणाला आय-टी क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे, त्या प्रत्येकाने हा पॉडकास्ट पूर्ण पाहिला पाहिजे. कारण या क्षेत्रात करियर कसं करता येणार आहे, याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बेस्ट आय-टी करियर कोच अवॉर्ड विनर संदीप भुतारे सर. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर माझं नाव संदीप भुतारे आहे आणि महाराष्ट्रातील खास करून फ्रेशर स्टुडंटला त्यांचं आय-टी करियर चालू करायला हेल्प करण्यासाठी आय-टी करियर कोच म्हणून मी जवळपास मागील 9 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि हे काम करत असताना आत्तापर्यंत जवळपास 10,000पेक्षा जास्त स्टुडंट्सला स्वतःचं आय-टी करियर चालू करता आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ घेता आलेली आहे. ही माझ्यासाठी सर्वात आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. वाह! वाह! मला वाटतं जे कोणी आता हा पॉडकास्ट बघतायत ते राइट ठिकाणी आलेले आहेत. कारण की त्यांना त्यांच्या आयुष्यात करियर करण्याची संधी आहे. हा पॉडकास्ट पूर्ण बघा. सर डायरेक्ट आपण सुरुवात करूयात तुमच्यापासून, ओके. की या क्षेत्रात यायचा विचार कसा आला? बेसिकली सर मी स्वतः सुद्धा एक आय-टी प्रोफेशनल आहे. माझं इंजिनिअरिंग झाल्यावरती Accenture जी एक वन ऑफ द एम-एन-सी आहे त्याच्यामध्ये माझं जवळपास 10 वर्षांचं करियर झालं आणि जेव्हा एक 7-8 वर्षांचं आय-टी करियर झालं होतं, तेव्हा मला माझ्या कंपनीमध्येच आपले जे महाराष्ट्रातील फ्रेशर स्टुडंटचं जे हायरिंग होतं, हं. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्याची संधी मला मिळायला लागली आणि तिथे एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने ही जाणवली, की कसं आहे, आपल्या महाराष्ट्रातले जे आपले मराठी तरुण आहेत, ते खरंच खूप मेहनती आहेत आणि हां. जिद्द चिकाटी पण त्यांच्यामध्ये खरंच चांगली. पण काही-काही अशी स्किल्स आहेत, ज्याच्यामध्ये ते थोडंसं लॅकिंग असल्यामुळं, कुठेतरी कमतरता असल्यामुळं त्यांना एक जे आय-टी करियर जितक्या सहजपणे चालू व्हायला हवं होतं, हां. तेवढं त्यांचं ते चालू होत नव्हतं आणि मग जेव्हा 1-2 वर्ष हा जो एक डिफरन्स मी पाहिला, त्यावेळेस मी हा विचार केला, अरे, मी तर सुद्धा या सर्वांच्या सारखं एक सामान्य मराठी हां. कुटुंबातला मुलगा आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे, सामान्य मराठी शाळेत शिकून आलेलो आहे. तर मग हा जर एवढा प्रॉब्लेम महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच जास्त स्टुडंटला आहे, मग आपणच त्याच्यावरती सोल्युशन का देऊ नये? हां. आणि असं करत-करत एका मोमेंटला हा विचार पक्का झाला, की Accenture सारखं एक स्टेबल आय-टी करियर सोडून या स्टुडंट्सला हेल्प करण्यासाठी, गाईड करण्यासाठी आय-टी करियर कोच म्हणून आपण काम करावं आणि ते करत-करत आता जवळपास एवढ्या सगळ्या स्टुडंट्सचं एक जे आय-टी करियर चालू झालेलं आहे, हं. त्यातून एक समाधान सगळ्यात महत्त्वाचं मिळतं, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. सर आता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे.
हां, आहे. मग अशा लोकांना जर आय-टी मध्ये करियर करायचं असेल, हं. तर त्यासाठी तुम्ही कशी मदत करता किंवा काय गाईडन्स करता? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे सर, आजकाल जे सगळे विद्यार्थी मित्र आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत, त्या सर्वांना मला हे सांगू इच्छितो, की जर तुम्हाला आय-टीमध्ये करियर करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी एक करेक्ट माइंडसेट सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तो करेक्ट माइंडसेट असेल, तर त्याचं लवकर आय-टी करियर हे चालू होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये कसं आहे, की बेसिक काही गोष्टी, जसं की टेक्निकल स्किल्स असतात, हं. त्याच्यावरती थोडा फोकस करणं. आय-टीमध्ये कॉर्पोरेटमध्ये फॉर्मल कम्युनिकेशनची जी लँग्वेज असते ती इंग्लिश असते. त्याच्यामुळे थोडं-थोडं मी म्हणत नाही एकाच दिवसात सगळं होईल, पण थोडी-थोडी आपली इंग्लिशची जी आहे ती थोडंसं स्वतः सेल्फ प्रिपरेशन करणं आणि थोडंसं कोडिंगचं वगैरे जमलं तर हां, प्रॅक्टिस हां, करणं. हां. जर सो करेक्ट माइंडसेट असेल तर लवकरच आय-टी करियर चालू होतं झालेलं आहे आणि नसेल तर ऑफकोर्स मग थोडंसं जर स्टुडंट्सला गाईड केल्यानंतर मग त्यांना जेव्हा ते रिअलाईज होतं, की आम्ही काय केलं पाहिजे, त्यानंतर तर त्यांचं आय-टी करियर हे चालू होतच होतं. मग सध्या समजा एखाद्याला आय-टी करियरमध्ये यायचंय, तर हां. त्यांनी मानसिकता किंवा त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट त्याची शिकण्याची मानसिकता पाहिजे. कारण आय-टी कसं आहे, ही अशी फील्ड नाही, की एक गोष्ट तुम्ही आज शिकली आणि वर्षानुवर्ष तेच चालू असणार आहे. हां. बेसिक कन्सेप्ट त्याच असणार आहे. सो जे तुम्ही मानसिकतेबद्दल म्हटलं, ज्या स्टुडंटची आजकाल नवीन शिकण्याची मानसिकता आहे, अशा फ्रेशर स्टुडंटची कमतरता आहे, कंपन्यांना भेटत नाहीत तसे फ्रेशर ओके. स्टुडंट्स. हे अगदी मी लोकसत्ताच्या एका सर्व्हेनुसार हां. आर्टिकलनुसार मी तुम्हाला सांगतोय. सो जर पहिली गोष्ट म्हणजे आपण शिकण्याची मानसिकता ठेवली पाहिजे ती. दुसरी गोष्ट आपण सतत कारणं नाही दिलं हां. पाहिजेत. कारण जर आपण सततच कारणं देत आहोत, तर कुठेतरी आपणच आपल्या गोलपासून हं. भरकटतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचंय, कसा का असेना पण एक लॅपटॉप असणं गरजेचं आहे. हां. फक्त पेन पेपरवरती लिहून त्या गोष्टी नाही नाही होणार. जे सत्य आहे ते ऑफकोर्स आपल्या पॉडकास्टच्या करेक्ट. माध्यमातून सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगणं ते गरजेचं आहे. हां. आता काही जी मुलं आहेत ती शेतकरी कुटुंबातून येतात, ग्रामीण भागातून येतात. मग त्या लोकांना असं वाटतं, की एक क्षेत्र द्यायचं म्हणलं, की खूप सारे पैसे लागणार शिकण्यासाठी. हां. मग त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? आता कुठलाही जॉब करायचा असेल तर आपलं हे अझम्पशन आहे, की तो स्टुडंट कमीत कमी ग्रॅज्युएट आहे. तो हां. अशा सर्व स्टुडंट्सला खास करून स्टुडंट्सच्या पालकांना मला हे सांगायचं आहे, की जेवढा काही खर्च आपण त्या स्टुडंटच्या ग्रॅज्युएशनवरती केलेला आहे आणि त्याची जी काही बेसिक आपण पकडू इंजिनिअरिंगची डिग्री हं. अत्यंत सामान्य कॉलेजमध्ये, मी अगदी एक्सपेन्सिव्ह पुणे मुंबई सारख्या कॉलेजमधलं म्हणतच नाही. हां. गावाकडे पण आजकाल बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत, तालुका प्लेसला आहेत. जो काही त्याचा डिग्रीचा खर्च आहे ना, त्या खर्चाच्या फक्त 1 किंवा 2% खर्च फक्त या गोष्टींसाठी येतो. जेणेकरून त्या मुलाचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं, त्याचं चांगलं आय-टी करियर चालू होऊन, असं आहे. ओके. त्याच्यामुळे खूप जास्त खर्चिक बाब आहे असं नाहीये. अगदी 1 or 2% जसं मी तुम्हाला सांगितलं. हां. ते फक्त एक मिसकन्सेप्शन आहे किंवा काही लोकांनी तसं वातावरण तयार करून ठेवलंय, की आय-टीत जायचं म्हणजे लाख, 1.5 लाख, 2 लाखाचं काहीतरी शिकायला लागतंय मगच आय-टीमध्ये जातात. असं नाहीये. रिॲलिटी वेगळी आहे. फक्त 1 ते 2% मॅक्स त्या डिग्रीच्या खर्चाच्या तुलनेत खर्च येतो, जो सर्वांनाहीच अगदी आरामात परवडण्यासारखा पण आहे. मग सर आता असं म्हटलं जातं, की आता आय-टीमध्ये खूप सारं कॉम्पिटिशन आहे. मग हां. त्याविषयी काय सांगाल? कॉम्पिटिशन आजकाल प्रत्येक स्टुडंटने हा विचार करणं आहे, की कुठली अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये. हां. आजकाल आता जवळपास 2025च्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण बोलतोय. आजकाल जगातलं असं कुठलं फील्ड आहे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही, हा विचार ज्याने त्याने हां. करणं आहे. ओके. सो ऑफकोर्स कॉम्पिटिशन आहेच, पण जर कॉम्पिटिशन आहे तर तेवढ्या संधी पण आहेत आणि कॉम्पिटिशनला त्या हां. बीट कसं करायचं हा जर आपला माइंडसेट असेल, तर मग जो करणारा आहे अत्यंत सामान्य आमची इथं फक्त बी-सी-एस का बी-सी-ए झालेला 3 इयर्सची डिग्री कंप्लीट झालेला हां. स्टुडंट आहे. इच्छाशक्ती ठेवणार त्याने पार अगदी 12 लाखाचं पण फ्रेशर म्हणून पॅकेज मिळवलेलंच आहे. ओके. तो जर कॉम्पिटिशनचा विचार करत बसला असता, तर मग कदाचित आज त्याचं काहीच झालं नसतं. हां. सो मुद्दा हा आहे, की कॉम्पिटिशन तर नक्कीच आहे, पण त्या कॉम्पिटिशनला आपण ॲक्सेप्ट करणं आहे. हां. पळून जाऊन काहीच होणार नाही. आपण कॉम्पिटिशनच्या मागे राहणार आहोत. सो कॉम्पिटिशनला ॲक्सेप्ट करा आणि त्याला बीट करण्यासाठी स्वतःला काय आपण अपग्रेड करू शकतो, ह्याच्यावरती जर आपण विचार केला, तर त्या कॉम्पिटिशनचं काहीच वाटणार नाही. रॅदर वी विल सी ॲन अपॉर्च्युनिटी इन इट. हां. आपल्याला त्यातल्या संधी दिसतील. मग आता संधीचा तुम्ही विषय घेतला जाता, तर या क्षेत्रात पुढे आता काय संधी उपलब्ध आहेत? सो फ्रेशर स्टुडंट्सला आत्ताही आय-टीमध्ये उत्तम संधी आहेत, हे मी तुम्हाला माझ्या आजच्या एक्सपिरियन्सवरनं सांगू शकतो. आत्ताच्या मोमेंटला सुद्धा काही-काही आय-टी कंपन्यांच्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशर्सच्या हां. अशा आहेत, जिथे काही खूप विशेष जगावेगळं स्किल सेट लागत नाही, पण तेवढंच बेसिक स्किल सेट असणारे फ्रेशर्स त्यांना मिळत नाहीयेत. ही आता ओके. आमची परिस्थिती आहे, ज्या आय-टी कंपनीच्या एचआरसोबत हं. मी कनेक्ट आहे, जिथे आपल्या स्टुडंटचे इंटरव्ह्यू अरेंज होतात. हां. सो नक्कीच या फील्डमध्ये संधी तर अवेलेबल आहेतच आणि त्यातल्या त्यात ज्या फील्ड्स आहेत, जसं की डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज खास करून कोविड नंतर खूप हां. जास्त त्याचं बूम झालेलं आहे. जसं डेटा सायन्स आहे, डेटा अॅनालिटिक्स आहे. खूप चांगल्या उत्तम अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये आहे.
कुठलंही नवीन सॉफ्टवेअर जगात आजही बनवायला लॉजिक वापरायला लागतं. हां. त्यासाठीचे एक मेजर फुल स्टॅक डेव्हलपमेंट, जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये एक उत्तम करिअर आजकाल आय-टीमध्ये आहेत. सो असं नाहीये की आय-टीमध्ये करिअर नाहीये. सगळ्या हां. फील्डमध्ये करिअर आहे. त्या करिअरकडे लागण्यासाठी काय स्किल सेट लागतो, तो माझ्यात आहे का? आणि जर नसेल तो मी कसा लवकरात लवकर आणला पाहिजे, ह्या अँगलने बघण्याचा एक दृष्टिकोन फक्त लागतो त्याच्यामध्ये. मग आता आपल्याला हे तर कळालं, की संधी किंवा काय आहेत पुढे. पण सध्या असं जाणवलं, की हिंजवडीमध्ये एक आय-टी स्कॅम झाला होता, हां, ज्याच्यामध्ये हां. खूप साऱ्या बरंच हां. त्याच्याबद्दल तर त्याविषयी जरा सांगा ना? हां, सर. जसं तुम्ही म्हटलात बरोबर आहे. एक मोठा स्कॅम झालेला बऱ्यापैकी न्यूजमध्ये आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याच्यावरती डिस्कस केलं गेलं आणि जेव्हा मी त्याच्याबद्दल थोडंसं वाचलं किंवा माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातनं एक कन्क्लुजन निघालं ते हे आहे. कळकळीची विनंती मला माझ्या महाराष्ट्रातील सर्व स्टुडंट्सला, विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना ही करायची आहे, की प्रत्येकानं हे लक्षात घेतलं पाहिजे, की आय-टी ही एक हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री हां. आहे. आपण ज्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टीचं लालच दाखवलं जातंय, अरे तुम्ही काय नाही फक्त एवढे 2,00,000, 4,00,000, 3,00,000 भरा आणि तुम्हाला डायरेक्ट आय-टी जॉब मिळेल आणि तुमच्या स्किलविषयी कोणी बोलतच नाहीये, तुमच्या स्किलवरती कोणी हां. फोकसच करत नाही. त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहे, की आपण 100% फसणारच आहोत आणि आपला ओके. वेळ आणि आपला पैसा आणि जे काय एनर्जी सगळं वाया जाणार आहे. सो कुणीही तुम्हाला तुमच्या स्किल्स व्यतिरिक्त फक्त हां. जॉब, जॉब, जॉब करून जॉबसाठी तुमच्याकडनं कोणी काही पैसे मागत असेल, हं. जॉबची कमिटमेंट देत असेल, त्या बॅकडोर वगैरे अत्यंत चुकीच्या गोष्टीची ऑफकोर्स त्याच्यामध्ये शेवटी स्टुडंटचंच नुकसान होतं. हां. बाकी नंतर सगळे हात वर करतात. सो अशा काही चुकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला पैसे मागत असेल तर तुम्ही फसणारच आहात. हां, आय-टी ही जॉब हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. सो स्किल इम्प्रूव्ह करण्यावरती फोकस करा. स्किल इम्प्रूव्ह करण्यावरती कोण तुम्हाला सांगतं, की "हां बाबा, हे स्किल घ्या. ह्या स्किलच्या अपॉर्च्युनिटी आहेत." अशाच ठिकाणी तुम्ही फोकस केला पाहिजे. अदरवाईज मग असे स्कॅम्स होतच राहतील. हं. ओके. मग सर हे स्कॅम होण्याची नक्की कारणं काय आहेत? असंच हे स्कॅम का होतं? अशा लोकांमध्ये आता आपल्या कितीतरी गरीब मुलांचे लाखो रुपये का वाया गेले? हां. कारण मुलांनाही कुठेतरी ते पाहिजे. हां. हे लक्षात घ्या. काही मुलांना, सर्व मुलांनाही चुकीचा अर्थ प्लीज कृपया कोणी घेऊ नका. काही मुलांना पण ते पाहिजे. अशा कुठल्या मुलांना पाहिजे काहीतरी करियर गॅप झालाय, 1-2 वर्ष काहीतरी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी केलंय किंवा लेडीज आहेत समजा हां. ग्रॅज्युएशन आहे, त्याच्यानंतर लग्न आहे, लग्नानंतर येणाऱ्या मुलाबाळांच्या नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत, याच्यामुळे कधीतरी गॅप झालेला असतो. हां. लक्षात घ्या ना सर, हा स्कॅम जे कुणी मार्केटमध्ये करतंय ते का करू शकले? कारण त्यांना पैसे देणारं कुणीतरी आहे ना. बरोबर आहे. कुणीतरी आहे ज्यांना पण तेच पाहिजे. सो आपणच जर त्या गोष्टी विचारणं बंद केलं, तर कशाला कुणी देईल? बरोबर आहे. सो हेच मेन कारण आहे, की आपणच अशा चुकीच्या गोष्टींची डिमांड नाही केली पाहिजे. जी मुलं नवीन आहेत आणि त्यांना समजा असा स्कॅम आपल्याबरोबर होतंय, हां. हे जर जाणून घ्यायचं असेल, हां. तर एक्झॅक्टली ती स्टेप्स काय असेल जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल, की आपल्यावर हा स्कॅम होतोय का? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जर कुणीही तुमच्या स्किल्सवरती फोकस करत नसेल, हे पाहत नसेल, की तुम्हाला काय गोष्टी येतायत. कारण आय-टीमध्ये भरपूर साऱ्या टेक्निकल जॉब हां. प्रोफाइल्स असतात. डेव्हलपर आहे, टेस्टर हं. आहे, डेटा अॅनालिस्ट आहे, एन नंबर आहेत. मी हाय लेव्हलवरती सांगतोय, कारण हां. आपल्या सर्वसामान्य मित्रांना हा पॉडकास्ट कळावा म्हणून. हं. सो खूप साऱ्या प्रोफाइल आहेत. सो तुम्हाला काय येतं, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, तुमचे स्किल काय, हे न पाहता फक्त जॉब, जॉब, जॉब असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल आणि त्यात सगळ्यात हां. महत्त्वाच्या सर्वात चुकीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये फक्त स्टुडंट फसलेलेच आहेत. फक्त काही स्टुडंटचं आपल्याला समजतं, काहींचं समजत नाही किंवा त्या गोष्टी बाहेर येत नाही, की फक्त ओके. जॉब, बॅकडोर एंट्री, कुठेतरी मग काहीतरी सेटिंग असं नसतं. आय-टी इंडस्ट्री कोर म्हणजे खरी आय-टी इंडस्ट्री, जेन्युइन आय-टी इंडस्ट्री अशी वर्क करत नाही. जर तुम्ही एक एम्प्लॉयी म्हणून आय-टी इंडस्ट्रीमध्ये जाताय कुठल्याही हां. प्रोफाइलमध्ये, तर तुम्हाला त्या प्रोफाइलमध्ये काम करायचंय आणि जो तुमचा प्रश्न होता, की जाणून कसं घ्यायचं? सिंपलशी गोष्ट आहे. जर कुणीही तुम्हाला फेक एक्सपिरियन्सेस, बॅकडोर एंट्रीज आणि फक्तच काहीतरी लाखो रुपये भरून जॉब लावून देतो, डायरेक्ट जॉब लावून देतो, असं जर म्हणत असेल, ओह! तिथल्या तिथं समजून घ्यायचंय, की तुम्ही फसणारच आहात 100%. आता तुम्ही म्हणालात फेक एक्सपिरियन्सबद्दल आता तुम्ही म्हणालात, तर काही प्रोफाइलला असं दिसतं, की फेक एक्सपिरियन्स लावलेत आणि जॉब मिळवलाय. मग हां. अशा मुलांचं भविष्य काय होतं पुढे? असं जसं तुम्ही म्हणताय, की काय होतं, की आपल्याला असं दिसतं, की अरे नाही माझ्या कुठल्यातरी मित्राच्या मित्राने काहीतरी फेक एक्सपिरियन्स लावला होता आणि आता त्याला लय पॅकेज आहे. हां. ही झाली 50% गोष्ट. याच्या पुढची बाजू मी सांगतो. आजकाल कुठल्याही आय-टी कंपनीमध्ये खास करून कोव्हिड पॅन्डेमिक नंतर हां. खूप मल्टिपल कंपन्यांचे व्हेरिफिकेशन राउंड होतात आणि ज्या आय-टी कंपनीमध्ये आपण ज्या क्लायंटसाठी कॉल हं. करतो त्या क्लायंटचे मल्टिपल व्हेरिफिकेशन राउंड्स होतात. सो याच्यामध्ये एक स्टुडंट होता.
त्याने असंच कुठून तरी ऐकून काहीतरी फेक एक्सपिरियन्स लावलं. मी त्याला सुरुवातीपासून सांगत होतो, असं हां. चुकीचं काही करू नको. पण गॅप वगैरे असल्यामुळे त्याने न ऐकता ते काहीतरी केलं आणि त्याचं करियर गॅप बराच होता. वय पण ठीक-ठाक झालं होतं. त्याचा जॉब चांगल्या पॅकेजचा लागला, हे पण मी हां. सांगतो. मग त्याच्यानंतर त्याचं लग्न वगैरे झालं काही महिन्यांमध्ये आणि त्याचा जॉब लागल्यानंतर जवळपास 9 ते 10 महिन्याने तेव्हा त्याचा प्रोजेक्ट चेंज झाला. तेव्हा त्या दुसऱ्या क्लायंटचं व्हेरिफिकेशन झालं आणि त्या व्हेरिफिकेशन राउंडमध्ये त्याच्या फेक गोष्टी पकडल्या गेल्या. काही अलार्मिंग गोष्टी ओह! त्यांना दिसल्या आणि मी म्हणेन लिटरली त्याला कंपनीतनं काढलं नाही. त्याला कंपनीतनं हाकलून देण्यात आलं आणि मुद्दा हा ओह! आहे, की त्या मुलाची आता प्रोफेशनल लाईफ तर बरबाद झालेलीच आहे. करियर तर बरबाद झालंय. हां. पर्सनल लाईफची पण वाट लागलेली आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे. ओके. कारण तो स्वतःच्या बायकोलाही नाही सांगू शकत, की त्याने काय चुकीच्या गोष्टी केल्या. कारण हां. जर तसं केलं तर त्याच्या वाईफच्या, त्या मुलीच्या माहेरचे यांना म्हणतील, की तुम्ही आम्हाला फसवलं. हां. कंप्लीट डिप्रेशनमध्ये गेलाय तो मुलगा. सो हे सगळं झाल्यावरती त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन माझ्याकडे भेटायला आले होते. त्याचं काउन्सिलिंग करायला जवळपास मला 2.5 तास लागले सर त्याला त्या ओके. पूर्ण निगेटिव्ह माइंडसेटमधनं कुठेतरी त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन त्याचा बनवायला. सो ज्यांना असं दिसतं ना, की नाही, माझ्या कुठल्यातरी माहितीतल्या व्यक्तीने नाही, खूप चांगलं पॅकेज घेतलंय. त्यांच्या मानेवरती टांगती तलवार प्रत्येक क्षणाला आहे. ओके. आणि त्या स्ट्रेसमध्येच काही जण त्या धक्क्यानेच त्यांना झोप लागत नाही अशी परिस्थिती आहे. ओके, ओके. हे जर आहे, पण काही-काही लोकांचा जेन्युइन प्रॉब्लेम असतो, की फॅमिली काही इश्यू असतील, काही गोष्टी असतील. मग त्यांचा जर करियर गॅप झाला, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत? नक्की सर, तुम्ही म्हणताय तसे काही जेन्युइन रिझन्स आहेत ना, जसं की काही मुलं-मुलींचं असं असतं, की ते एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतात. त्याच्यामध्ये सिलेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षांचा वेळ जातो किंवा मुलींच्या केसमध्ये जसं डिग्री आहे, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर मुलाबाळांच्या नैसर्गिक ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामुळे हां. कधी-कधी गॅप होतो. हे मान्य आहे. पण जर आपला करियर गॅप झाला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपण आता मागे कशामध्ये पडलोय, वेळेमध्ये पण मागे पडलोय हां. आणि स्किलमध्ये पण मागे पडलोय. तर मग आपण फोकस आता वेळेबद्दल तर आपण काही करू शकत नाही. त्या हं. गोष्टीसाठी आपण एचआर सोबत जेन्युइनच राहणं आहे. तरच हां. तुम्हाला तुमचा पहिला आयटी जॉब मिळाल्यावरती सुखाने झोप लागेल, की ओके मला एचआरचा मधूनच फायरिंगचा ईमेल हां. नाही येणार. माझा काही फेक पकडलेलं नाही कारण मी केलेलंच नाही. बरोबर. आणि दुसरा प्रश्न स्किल्स. सो लेटेस्ट स्किल सेट तर आपण अपग्रेड केला पाहिजे. हां. सो जर आपली एक बाजू पडतीये, कुठली बाजू पडते, की चला गॅप जरा जास्त झालेला आहे. हं. वेळ आपल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण दिलेला आहे. मग त्याच्यानंतर आपण कंपनीच्या एचआर समोर कुठलीतरी एक आपली स्ट्राँग बाजू पण मांडली पाहिजे ना. आणि हां. ती स्ट्राँग बाजू काय, की लेटेस्ट नेसेसरी स्किल्स जे कुठल्या जॉब प्रोफाईलमध्ये आयटी कंपनीमध्ये त्या वर्क करण्यासाठी पाहिजेत. सो हां. एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी जवळपास आता 2017ची एक पास आउट आमची स्टुडंट आहे. उत्तम आयटी जॉब मिळाला आणि ओके. त्याच्यामध्येही चांगले-चांगले जसं लेडीजसाठी काही रिटर्निंग आफ्टर प्रेग्नन्सी अँड ऑल असे हां, हां, प्रोग्राम हां. असतात, खास करून लेडीजसाठी. जेंट्ससाठी सुद्धा काही टेक्निकल प्रोफाईल अशा आहेत, ज्याच्यामध्ये गॅप कन्सिडर जास्त न करता ते स्किल पाहतात. ओके. ओके. असे सो आणि ह्या सगळ्या गोष्टींचे पॅकेजेस पण चांगले असतात हां. ओके. असं नाही की गॅप आहे, लेटेस्ट स्किल शिकलं आणि मिळाला म्हणून काहीतरी मिळाला हं. आयटी जॉब असं त्यांचे पॅकेजेसही चांगले असतात. त्याच्यामध्ये करियर ग्रोथही चांगली असते. सो असं ओके. जेन्युइनली राहिलं तर खरंच काहीतरी आहे. अदरवाईज काय 2 वर्षानंतरही तुमचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला, ती 2 वर्षही वाया, त्याचा सगळा वेळही वाया हं. आणि बाकीचा आपण ब्लॉक लिस्ट होतो ती तर सगळ्यात मोठी वेगळी हां. गोष्ट आहेच. तुम्ही आता स्किल्सबद्दल म्हणला, तर स्किल अपग्रेड केली पाहिजे. हां. तर सध्या कुठल्या स्किल्सला जास्त डिमांड आहे? सध्या 2 ते 3 स्किल्स आहेत. पहिली गोष्ट डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, हां. डेटा सायन्स आहे, डेटा एनालिटिक्स आहे, याला तर नक्कीच चांगली डिमांड आहे. कोर जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, हां. जिथे आपल्याला प्रॉपर लॉजिक डेव्हलपमेंट करायला लागतं, बॅक एंड प्लस फ्रंट एंड, ज्याला आपण फुल स्टॅक हां. म्हणतो, त्या गोष्टीमध्येही चांगली डिमांड आता आहे. त्याच्यानंतर क्लाउड टेक्नॉलॉजी जी आहे, जे एक बेस आहे आजकाल प्रत्येक ॲप्लिकेशनचा, त्याच्यामध्येही चांगली डिमांड आहे. सो अशा खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यामध्ये खरंच ओके. फ्रेशर्सला चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मग सध्या तुमच्याकडे जे स्टुडंट्स येतायत, हां. ते एक्झॅक्टली कुठल्या कॅटेगरीतले येतायत? म्हणजे कुठल्या फील्डमधले जास्त येतायत? म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन हां, कुठल्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कुठल्या सर फील्डमध्ये झालंय? जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंग फील्ड आहे, BCA, BCS, MCA, MCS ह्या सायन्स रिलेटेड फील्ड आहेत. काही कॉमर्स रिलेटेड स्टुडंट्स आमच्याकडे येतात आणि काही आर्ट्स म्हणजे ज्यांचं कम्युनिकेशन वगैरे थोडंसं चांगलं आहे, पण एज्युकेशन आर्ट्समधनं झालेलं हां. आहे. त्यांना आयटी करियर चालू करण्याची इच्छा असते. अशा सगळ्या फील्डचे स्टुडंट सर येतातच. पण आता बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की बाबा डिग्री झाली आहे पूर्ण, पण हां. मुलांना प्लेसमेंट्स मिळत नाहीत. हो. एखाद दुसऱ्या मुलाला मिळते, बाकीचे 10 मधले एका मिळतात, 9 मुलं घरी असतात. हां. मग हे का होतंय? ह्याचं रिझन काय की प्रत्येकजण ज्याची डिग्री झाली आहे ना, तो एका या कम्फर्ट झोनमध्ये आहे, की माझी डिग्री झाली म्हणजे माझं सगळं शिक्षण संपलं. आता त्या डिग्रीवरती मला जॉब मिळायलाच पाहिजे. पण हां. प्रत्येकाने जवळपास टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेनुसार भारतातून एका वर्षी
फक्त इंजिनियर्स हम्म. हे जवळपास 14 ते 15 लाख पासआउट होतात. ओ. मी बाकीचे जे डिग्रीज आहेत BCA, BCS, हम्म. MCA, MCS त्याबद्दल बोलतच नाहीये. मागच्या ओके. वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे स्टुडंट्स, टेक्निकल प्रोफेशनल कोर्सेस हम्म. केलेले कोर्सेस याबद्दल मी बोलतच नाही. सो जर तुम्ही डिग्री पासआउट होऊन तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाताय की माझं ग्रॅज्युएशन झालं, पण तुमच्यासोबत बाकीच्या लाखो स्टुडंटचं झालंय ना. सो तुमच्यामध्ये असं काय वेगळेपण आहे जेणेकरून आयटी कंपनीने तुम्हालाच सिलेक्ट करावं. ओके. आणि ते वेगळेपण आजकाल आहे तुमचं स्पेशलायझेशन कुठल्याही एखाद्या आयटी पर्टिक्युलर हम्म. टेक्नॉलॉजीमध्ये. कारण जे विद्यार्थी मित्र किंवा त्यांचे पालक आयटी फील्डशी निगडीत असतील, जे हा पॉडकास्ट आता पाहत आहेत, त्यांना हे कळेल की हे एखाद्या एक्सपर्ट डॉक्टर सारखं आहे सर. हा. सो आयटी मध्ये कुठलाही व्यक्ती हा कधी सगळ्या टेक्नॉलॉजीवरती काम नाही करत. तो हम्म. ऍट अ टाइम बरीच वर्ष हा हा. एकाच पर्टिक्युलर एरियामध्ये काम करतो, असं आहे. सो म्हणजे आज तो डेव्हलपर आहे आणि उद्या त्याने तो डेटा अनालिस्ट बनला आणि नंतर परत अजून काहीतरी आला, असं नाही होत. सो ते स्पेशलायझेशन, ते एक्सपर्टीज एका पर्टिक्युलर एरियामध्ये हे कंपनीजला एक्सपेक्टेड आहे. आणि जर ते असेल एका फ्रेशर स्टुडंटकडे ना, तर लाखोचं पॅकेज कंपनीज द्यायला आत्ता तयार आहेत या क्षणाला. असं म्हणतात की जर आयटी मध्ये जायचंय तर तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे, थोडंसं सायन्सचं बॅकग्राऊंड पाहिजे. हा. मग तुम्ही तर म्हणताय की ज्यांना सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांनाही आयटी जॉब देताल, मग हे कसं शक्य आहे? नाही, कारण कसं आहे की जसं कोडिंग यायला पाहिजे हे चुकीचं नाहीये, पण जसं समजा एखाद्याचं स्टुडंटचं बीकॉम बॅकग्राऊंड हा. आहे, तर त्याला इझी लर्निंग जी लँग्वेज आहे, कोडिंग लँग्वेज पायथॉन, ती अवेलेबल हा. आहे. ती वापरून डेटा अनालिस्ट, ज्याची आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे, हा. ज्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन टूल्स येतात. सो टूल्स शिकणं वेगळी गोष्ट असते, कोडिंग शिकणं वेगळी हा. गोष्ट असते. तर टूल्स तर आपण नक्कीच व्यवस्थितपणे शिकू शकतो. Correct. अशा सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना, पण त्यांनी त्या हा. ऑपॉर्च्युनिटीजकडे पाहिलं तर पाहिजे. म्हणजे हे मिथ नाही की फक्त ज्यांना कोडिंग येतं तेच याच्यामध्ये जॉब करू ते शकतात. असं नाहीये सर. आजकाल खूप वास्ट झालंय आयटी फील्ड. खूप जास्त चांगल्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटी येत आहे फ्रेशर्सला. सर असं म्हणतात की जर तुम्हाला आयटी मध्ये करिअर करायचंय तर तुम्हाला अपग्रेड राहणं खूप गरजेचं आहे. हा, मग त्याविषयी जरा ही सांगा ना. गोष्ट नक्कीच करेक्ट आहे. कारण आयटी कसं आहे, आयटी म्हणजे टेक्नॉलॉजीज असतात ना, त्या वेळेनुसार अपग्रेडेशन त्याच्यामध्ये येतच असतं. बेस ज्या कोर कन्सेप्ट आहेत त्या नक्कीच सेम राहतात, हम्म. पण बाकीचं जे अपग्रेडेशन आहे कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये होत असतं, जे बाकीच्या फील्डमध्ये मी असं म्हणत नाही की होत नाही, पण कदाचित हा. तुलनेने थोडंसं कमी होत असेल. हा. सो सतत एक नवीन शिकण्याची मानसिकता असणं, नवीन लर्निंग आत्मसात करणं, हे एक आयटी इंडस्ट्रीमध्ये जर कोणी काम करत आहे तर या गोष्टीचे, भले तुम्ही आज फ्रेशर आहात किंवा हा. तुमचं 20, 25, 30 वर्ष, समजा आपण इमॅजिन करू एक 35 ते 40 वर्ष अगदी सिनियर मॅनेजमेंटचं कुणी व्यक्ती आहे हा. या क्षणाला आयटी मध्ये हम्म. काम करणार, त्यांना सुद्धा आजकाल AI, हा. त्याच्यानंतर चॅट GPT, ह्या सगळ्या गोष्टी हे समजून घेणंच आहे ना. Correct. त्याच्यासाठी त्यांनाही ते, मी म्हणत नाही खूप इन डेप्थ, पण हम्म. बेसिक लेवलला कसं नाही शिकणं आहे. तसं शिकण्याची मानसिकता ठेवणं आयटी इंडस्ट्रीची बेसिक एक एक्सपेक्टेशन किंवा एक गरजच आहे. ओके ओके. तुम्ही असं. आता एआयचा विषय घेतला आणि सध्या असं म्हटलं जातं की एआय आलंय आणि आयटी मधल्या लोकांचे जॉब्स गेलेत. हा. आणि तरी तुम्ही म्हणताय की नाही, आयटी मध्ये खूप स्कोप आहे. हा. तर हे कुठल्या बेसवर सांगा? सो सर, जसं तुम्ही म्हणताय की AI मुळे आयटी फील्डमधले लोकांचे जॉब गेले, नक्कीच गेले, पण कुणाचे गेले? ज्यांचं काम हे खूप मोनोटोनस आहे, खूप रिपिटेटिव्ह आहे, हा. जिथं वेगळं डोकं दररोज लावायचं नाहीये, हा. आणि कुठलं एखादा आपण एक AI वगैरे वापरून फिक्स कोड लिहिला जिथं ती रिपिटेटिव्ह टास्क होऊ शकते, हा. अशाच फक्त लोकांचे खूप कमी प्रमाणामध्ये जॉब गेलेले आहेत. पण त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे कुणी हा. पाहतच नाही की AI मुळे खूप सारे जॉब हे क्रिएटही झालेले आहे. झाले. आता आमचाच एक फ्रेशर स्टुडंट आहे, फ्रेशर हा. AI प्लस मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून 4 दिवसापूर्वीच प्लेस झाला. ओ. सो ही जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. ही ऑपॉर्च्युनिटी, ही जी 100%. प्रोफाईल आहे, जे आपल्या आयटी फील्ड मधले सगळे मित्रमंडळी हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना नक्कीच कळेल की AI ML इंजिनियर ही प्रोफाईल काही वर्षापूर्वी नव्हती, ती हा. आता क्रिएट झाली आहे. आणि ओके. त्याच्यामध्ये जॉबही लागले स्टुडंट्सला आणि त्यांचं कामही चालू झालंय. ह्याच्याबद्दल कुणी बोलच नाही. त्याच्यामुळे AI जॉब खात नाहीये, रिपिटेटिव्ह टास्क फक्त ते करताय. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यामुळे जॉब येणार नाहीत किंवा बाकीचे काही जॉब क्रिएट होणार नाही. जेवढे जॉब AI मुळे गेले त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जॉब AI मुळे क्रिएट सुद्धा होणार आहे, झालेले आहेत ओके. फ्रेशरसाठी सुद्धा, आणि आमच्या स्टुडंटने त्याच्यावरती काम करणं सुद्धा चालू केलेलं आहे प्लेसमेंट होऊन. ओके. म्हणजे एआय जे आहे ते फ्रेशर्सला जॉब देण्याचं काम करते, ना की घालवण्याचं. एक्झॅक्टली. जर तुम्ही AI शिकलेला असाल तर. तर आता आपण डिग्री झालेल्या मुलांविषयी बोलत होतो, पण आता काही मुलांना जॉब मिळत नाही. पण मग परिस्थिती घरची खराब असते, काहीतरी काटकसर करून मुलगा शिकलेला असतो, असं वाटतं लवकर जॉब लागावा, पगार चांगला मिळावा. मग अशा मुलांसाठी काय ऑप्शन? नक्की सर, जसं तुम्ही म्हणताय कुठलाही स्टुडंट हा जर ग्रॅज्युएट पासआउट झालेला आहे, तो मुलगा असेल मुलगी असेल, त्याला पण स्वतःला असं वाटतं की मला चांगला जॉब लागावा, माझंही करिअर सेट व्हावं, कुठेतरी माझंही समाजामध्ये
छोटं का असेना पण एक स्टेटस क्रिएट व्हावं, घरच्यांना मदत करूया, सगळ्या गोष्टी आहेत आणि तसं वाटलंच पाहिजे आणि ती एक तळमळ आतून असलीच पाहिजे, जी 99% सगळ्या स्टुडंट्सला आहेच सर. हां. नक्की आहे. खरंच सिन्सिअरली आहे. पण होतं कसं याच्यामध्ये फक्त एक नेक्स्ट स्टेप आपण ॲड करणं कुठेतरी ही गरजेची आहे ना, की जर मला हे गोल अचीव्ह करायचं आहे, मला हा करियर पाथ मिळवायचा हं. आहे, तर मी त्यासाठी काय केलं पाहिजे? माझ्याकडे कुठले प्रॅक्टिकल मी डेली त्याच्यावरती काय केलं पाहिजे? दररोजच मी फक्त विचारच करत बसलो मला चांगला जॉब मिळावा. तर विचार करून फक्त नाही ना हं. मिळणारच. त्यासाठी प्रॅक्टिकल कृती, प्रॅक्टिकल त्याच्यासाठी प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन छोट्या-छोट्या गोष्टींचं स्टेप हां. बाय स्टेप एवढं जरी केलं ना सर, तरी नक्की गोष्टी होतातच. पण ती कन्सिस्टन्सी असणं कुठेतरी गरजेची आहे आणि याच्यामध्ये मेन दुसरं काय होतं, की एखाद्या फ्रेंड्सच्या मित्रांचा जो ग्रुप आहे, हां. त्याच्यामध्ये समजा 5-6 जण आहेत, 2-3 जणांना वाटतं आपलं खरंच चांगलं व्हावं. पण कुठेतरी बाकीचे जे 2-3 असे आहेत, जे खरंच थोडंसं मराठीत आपण म्हणतो ना, बड्या बापाचे आहेत, त्यांना काय हां, जास्त हां. विशेष पडले, ते यांना सतत मागे खेचत राहतात. सो आपण हे ओळखलं पाहिजे, की आपल्या करिअरमधला पहिला अडथळा कोण आहे? जर हां. आपल्याला मागे खेचणारं कोणी आपल्या जवळच्या सर्कलमधला असेल, आधी त्याला दूर सारलं पाहिजे. अति हं. स्पष्टपणे मी सांगतो. आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकली प्लॅन करून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आणि जर ते केलं, तर नक्कीच एक चांगला जॉब हा मिळतोच मिळतो. आय-टीमध्ये चांगलं करिअर आहे चालू होतच होतं सर. तर की समजा आता एआयमुळं ज्या लोकांचे जॉब्स गेलेत, हां, मग त्या लोकांनी त्यांचे स्किल्स काय अपग्रेड केले पाहिजे, हां. त्याविषयी काय सांगाल? आता एआयमुळे ज्या पर्टिक्युलर लोकांचे जॉब गेलेत, ते कुठेतरी याच्यामुळेच गेलेत, की त्यांचं काम असं होतं, की ज्याला एआय रिप्लेस करू शकलं. हां. ते तितकं ईझी आणि सिंपल होतं ज्याला एआय हां. रिप्लेस करू शकतो. मग आपण अशा गोष्टी, अशा टेक्नॉलॉजीमध्ये नक्कीच स्वतःला मूव्ह ऑन करणं आहे, हं. शिकणं आहे, अपग्रेड करणं आहे, की चला ठीक आहे, जे काही आधीचं माझं स्किल होतं तेवढं रिलेव्हंट नव्हतं. पण आत्ताच्या आयटी इंडस्ट्रीमधले मोस्ट रिलेव्हंट स्किल काय आहेत? हां. ज्याला एआय नाही रिप्लेस करू शकणार आहे. जिथं आपल्याला एक ह्युमन टच आणि एक ह्युमन थॉट प्रोसेस जास्त वापरायला हां. लागणार आहे. असे स्किल्स आपण शिकूया. जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्यावरती परत अशी परिस्थिती कधीच येणार नाही. हां. आज एआय आहे, कदाचित 10 वर्षांनी अजून वेगळं काहीतरी टर्म त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग आपलं जर स्किल रिलेव्हंट राहिलं, तर आपल्या जॉबला काहीच धोका नाहीये. जे रिपिटेटिव्ह आणि मोनोटोनस जॉब आहे, तेवढ्याच गोष्टी फक्त एआय हा रिप्लेस करतो. ते पण 100% नाही रिप्लेस केलेलं सर. अगदी काही हां. मायनर पर्सेंटेजमध्येच आहे. ते दाखवताना काय आहे, की मीडियामध्ये, सोशल मीडिया असेल, न्यूजमध्ये त्याचं चित्र खूप भयावह करून दाखवलं हां. जातं. विनाकारण त्या गोष्टींची भीती दाखवली जाते. ती पण रिॲलिटी ॲक्चुअली नाहीये. मग एआयचा आयटीवरती एक्झॅक्टली कसा इम्पॅक्ट झालाय? सर एआय म्हणजे काय ना, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो एक तुम्ही इमॅजिन करा एक सॉफ्टवेअर, एक अल्गोरिदम आहे ज्याला खूप सारा डेटा फीड केलेला आहे. हां. की जसं आपण जर त्याला विचारलं 2+2 किती? त्याला इतका सगळा मिलियन्स ऑफ हं. डेटा त्याला फीड केलेला आहे, की त्याला माहिती आहे 2+2 4 येणार आहे. हां. सो जिथे प्रेडिक्टिव्ह गोष्टी आहेत ना, तिथं तो खूप व्यवस्थित जे आपण आधी Google सर्च करतो ना, जे हां. आपल्याला माहिती नसेल आपण Google सर्च करतो आणि तिथनं आपल्याला आन्सर मिळतं. सो करेक्ट. तेच का? कारण Googleकडे तेवढा डेटा आहे. हां. ओके. जेणेकरून त्या डेटावरनं जर काय त्यांचे एनालिसिस, प्रेडिक्शन करून तो हं. आपल्याला करेक्ट ऑर मॅक्सिमम करेक्ट आन्सर प्रोव्हाईड. सेमच गोष्ट आहे एआयमध्ये सर. हां, ओके. मग एआयचा इम्पॅक्ट असा आहे, की कुठल्याही जॉब प्रोफाईलमध्ये जर आपण आपल्या करंट जॉब प्रोफाईल सोबत जर एआयचा वापर केला, तर हां. आपल्या कामाची इफिशियन्सी खूप वाढते सर. ओके. आणि अशी कुठलीही प्रोफाईल नाही आजकाल ज्याच्यामध्ये आपण एआय वापरायचा नाही किंवा हां. वापरू शकत नाही. एआयचा आयटीवरचा जो इम्पॅक्ट आहे तो बाकी हां. बाजूला राहू द्या सर काही वेळासाठी. मध्यंतरी खूप सुंदर व्हिडिओ मी पाहिलेला. हां. म्हणजे किती छोट्या वाटणाऱ्या गोष्टीमध्ये जर इफेक्टिव्हली एआय वापरलं तर एक काम किती उत्तम प्रकारे होऊ शकतं. हां. एक व्हिडिओ मी पाहिलेला मला खरंच तो खूप छान आवडलेला सोशल मीडियावरतीच, की जिथं एक फोटोग्राफर आहे एका लग्नामध्ये शूटिंग ते करतायत हां. आणि त्या लग्नामधला तो जो मुलगा आहे, तो जो नवरदेव मुलगा आहे, त्याचे बाबा एक्सपायर झालेले आहेत हं. आणि एआयचा त्या व्हिडिओग्राफरने किती सुंदर वापर केलेला, की त्याने असा एआय व्हिडिओ बनवलेला त्याच्या मुलाच्या वडिलांच्या फोटोवरनं, की जसं की एखादा कॉल कनेक्ट होतोय स्वर्गात असं छान ते हे. हां. मग त्याचे वडील चालत येतायत. तसे मूव्हिंग व्हिडिओज एआय वापरून बनवता येतात. करेक्ट. आणि मग ते हॉलमध्ये त्या लग्नाच्या एंट्री करतायत, ते या सर्वांसोबत गप्पा मारतायत. असा एआय वापरून त्या व्हिडिओग्राफरने त्या लग्नाच्या शूटिंगमध्ये हे केलं. गोष्ट छोटीच आहे. म्हणायला हां. लोकांना काय दिसतंय, काय नाही, हा लग्नाचं रेकॉर्डिंग करतोय, लग्नाचा व्हिडिओ बनवतोय हा मुलगा. पण त्याने पण एआय वापरला ना सर. किती हां. इफेक्टिव्हली वापरला आज त्याचं किती नाव झालं. करेक्ट. म्हणजे एआयचा आपल्या कामाला टच आपण कसा देतोय, हां. हा सगळा खेळ आहे सर. कोर काम रिप्लेस नाही होणार आहे. ओके. एआय ॲड केल्याने या उदाहरणावरून नक्कीच आपल्या सगळ्या मित्रांना हे समजेल, की एआयचा टच दिला तर आपण आपलं काम बेटर करू शकतो, इफिशियन्सी वाढवू शकतो. मग पुढे आता भविष्यामध्ये आता एआय आलंच आहे.
मग आय-टीमध्ये कुठल्या संधी उपलब्ध होत आहेत किंवा पुढं आय-टीचं फ्युचर काय आहे? सर आय-टीचं फ्युचर हे डेफिनेटली अजूनही ब्राईटच आहे. ज्यांना विश्वास बसत नाही ना, त्यांनी फक्त या गोष्टीचा विचार करावा. आय-टी हे फक्त सॉफ्टवेअर रिलेटेड फील्ड हां. आणि प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामाची फक्त यादी करावी. आता आजकाल मोबाईल, इंटरनेट याच्याशिवाय तर कोणी राहूच शकत नाही. हां. जवळपास अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबत चौथी मूलभूत गरज ते बनलेल्या आहे. बरोबर. आपण डेली काय काम करतोय, सोशल मीडिया वगैरे हे तर आहेच. हां. त्याच्यामध्ये बराचसा वेळ आपण इन्व्हेस्ट करतोच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर समजा आपल्याला कुठे ट्रॅव्हल करण्यासाठी तिकीट बुक करायचं आहे, आपली बँकेची कामं आहेत, आपली मेसेजिंगची कामं आहेत, आपली हां. फोटो व्हिडिओची कामं आहेत. ही सगळी कामं कशाच्या थ्रू होत आहेत? ती कुठल्या ना कुठल्या तरी सॉफ्टवेअरच्या करेक्ट. थ्रूच होत आहेत. करेक्ट. आय-टीचं फ्युचर ब्राईट आहे सांगण्यासाठी फक्त एकच उदाहरण मला द्यायचं आहे. 1 ते दीड वर्षापूर्वी हां. फक्त 2च दिवस, 1 का 2च दिवस जे मायक्रोसॉफ्ट आहे, जे आहे तर ती ऑपरेटिंग सिस्टम आहे, पण हां. चला सामान्य व्यक्तीसाठी आपण असं म्हणूया, ते एक सॉफ्टवेअर आहे. हां. ऑपरेटिंग सिस्टम आहे. फक्त 2च दिवस Microsoft विंडोज ओएस हां. ती बंद पडली होती. जग हां. लिटरली 50 वर्ष मागे गेलं होतं. एअरपोर्ट आय थिंक 1.5 ते 1 का 2 हां. वर्षापूर्वीचीच करेक्ट, गोष्ट आहे. करेक्ट. एअरपोर्टवरती हाताने लिहून त्या हां. फ्लाइटचे तिकीट्स देण्याची वेळ आली होती. हां. एवढं आपण आपल्या सॉफ्टवेअर्सने सराउंडेड आहे बरोबर. आणि जगभरातल्या सगळ्याच व्यक्ती, मी फक्त म्हणत नाही आपल्या भारतात आहे. हं. सो एवढी आजकाल आपलं जे लाईफ आहे ना, ते सॉफ्टवेअरवरती डिपेंडंट झालेलं आहे. हां. विदाऊट सॉफ्टवेअर तुम्ही इमॅजिन करा आजकाल कुठलीच गोष्ट नाही. 99% शक्य नाहीये. करेक्ट नाही. असं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर याला रनिंग पण ठेवायच्या, त्याच्यामध्ये अपग्रेडेशन पण येणार आहे, याच्यामध्ये फ्युचरमध्ये ग्रोथ पण हं. होणार. त्याच्यामुळे आपल्याला आय-टीचं फ्युचर हे चांगलंच आहे. करेक्ट. नक्कीच. करेक्ट, करेक्ट. सर फेक एक्सपिरियन्स आणि बॅकडोर एंट्रीज जे आहेत, ह्या जाळ्यामध्ये हे नवीन मुलं कशी काय अडकतात? त्याच्यामध्ये कसं आहे सर, जर तुम्ही फ्रेशर म्हणून तुमचा पहिला आय-टी जॉब मिळवणार आहे, तर तुमची जी सॅलरी आहे ती ऑफकोर्स एक्सपिरियन्सपेक्षा कमी असणार हां. आहे, हे प्रत्येकाला माहिती. पण नेमका ह्याच गोष्टीचा एक उलटा गैरफायदा घेतला जातो हं. आणि तुम्हाला काहीतरी फेक एक्सपिरियन्स, बॅकडोर एंट्रीज वगैरे असं करून तुम्हाला चांगलं भलं मोठं आय-टीमध्ये पॅकेज मिळेल ना, हे एक खोटं स्वप्न त्या स्टुडंट्सला दाखवलं जातं. मग ओके. ऑफकोर्स कुठल्याही स्टुडंटला सुरुवातीला असं वाटू शकतं ना, अरे जर मी फ्रेशर म्हणून जातोय, मला काय 3 एल-पी-ए, 4 एल-पी-एचं जर पॅकेज मिळतंय, जर मी 2 वर्षाचा फेक एक्सपिरियन्स दाखवला आणि मला 8-10 लाखाचं पॅकेज मिळतंय, असं स्वप्न दाखवलं जातं हां, त्याला. हां, हां. त्या स्वप्नाचं नंतर स्वप्नभंग त्याचं होणार असतं. पण हां. त्यावेळेस ते भुरळ पडते माणसाला. मग हं. माणूस म्हणतो चला काय ₹1,00,000 ₹2,00,000 देऊन काहीतरी फेक एक्सपिरियन्स बॅकडोर एंट्री करूया आणि मग ते असे मोठे-मोठे स्कॅम बाहेर येतात. सो ओके. ही जी अशी मोठी स्वप्न दाखवली जातात ना, अशा स्वप्नांना आपण भुललं नाही पाहिजे. आपण रिॲलिटीला धरून चाललं पाहिजे. तर मग आपण कधीच फसणार नाहीये. सर आता खूप सारे पुण्यामध्ये आय-टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत. तर मग जेन्युइन इन्स्टिट्यूट कसं ओळखायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे पहा, की त्या इन्स्टिट्यूटचे जे ओनर, फाउंडर, डिरेक्टर जे कोणी आहे, हां. ते स्वतः कोण आहे? कुठल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडचा आहे? त्या व्यक्तीला खरंच टेक्निकल गंध आहे का? आय-टीचा ओके. गंध आहे का? आय-टी एक्सपिरियन्स आहे का? कारण हं. आय-टी ही हायली टेक्निकल फील्ड आहे. हं. जर जी ओरिजिनल फाउंडर व्यक्ती आहे, ती जर आय-टी फील्डमध्ये असेल, तर या गोष्टीची खूप पॉझिटिव्ह शक्यता आहे, हां. की सगळं टेक्निकल व्यवस्थित वातावरण त्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे पण पाहिलं पाहिजे, की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्ष आहे? अगदी जस्ट काही महिन्यांपूर्वी आहे, तर हां. मग थोडंसं रेड फ्लॅग तिथे असू शकतो. हं. त्याच्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपण नक्की पाहिलं पाहिजे, की त्यांच्या याआधी किती स्टुडंट प्लेस झालेले आहे, किती स्टुडंट्सला हां. खरंच त्यांच्या इथून जॉब मिळालेला आहे, खरंच जेन्युइनली प्लेसमेंट होतात की नाही होतात. आणि या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की त्या इन्स्टिट्यूटमध्ये डेडिकेटेडली प्लेसमेंटवरती काम करणारी सेपरेट प्लेसमेंट टीम आहे की नाहीये, ओके. हे प्रत्येक स्टुडंटने पाहिलं पाहिजे. हे कमीत कमी 4 पॅरामीटर जरी प्रत्येक स्टुडंटने फॉलो केले ना, हां. तर मला वाटतं नक्कीच प्रत्येक स्टुडंट हा एक जेन्युइन आय-टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठलं आहे, हे ओळखूच शकतो. ओके, ओके. सर तसंही तुमचंही एक आय-टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. जरा त्याविषयी सांगा ना? सो आमचं जे इन्स्टिट्यूट आहे, आमच्या ब्रँडचं नाव हे येस इन्फोटेक आहे आणि येस इन्फोटेक या ब्रँडच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त फ्रेशर स्टुडंट्सला एक पर्टिक्युलर लेटेस्ट स्किल अपग्रेड त्याचं करून त्याचा एक पहिला आय-टी जॉब त्याला मिळवण्यासाठी आणि त्याचा आय-टी करियर चालू होण्यासाठी किंवा जे ऑलरेडी आय-टी इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना त्यांचं करियर ग्रो करण्यासाठी, सॅलरी हाईक वगैरे या गोष्टीसाठी येस इन्फोटेकने मदत केलेली आहे आणि माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे सर. ओके. पण सर बाकीचे जे इन्स्टिट्यूट आहेत, बाकी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत आय-टीवाले ते आणि तुमचं इन्स्टिट्यूट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये सर नक्कीच 2-3 फरक महत्त्वाचे आहेत. आम्ही हा अभ्यास केला, की आपला जो फ्रेशर स्टुडंट आहे ना, त्याला नेमका काय प्रॉब्लेम येतोय जेणेकरून त्याचं आय-टीमध्ये सिलेक्शन होत नाही. हां. कारण तो शिकत तर आहेच. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं, की तो स्टुडंट कुठल्याही मोडमध्ये ऑनलाईन मोडमध्ये शिकत असेल किंवा क्लासरूम मोडमध्ये शिकत हां. असेल,
टेक्निकल गोष्टी आहेत, थोड्याशा डिफिकल्टही असतात. 4-6 महिन्याचा कोर्स असतो. 1-2 महिन्यानंतर शिकल्यानंतर कदाचित काही गोष्टी स्टुडंट्सला आठवत नाही. मग कसं होतं, कुठलाही स्टुडंट्स हा प्रत्येक वेळी परत ट्रेनरला विचारायला जात नाही. त्यालाही हां. तो एक थोडंसं एक शायनेस वाटतं. सो आम्ही ट्रेक्टो प्लॅटफॉर्म सोबत टाय केलं, ज्याच्यामध्ये कसं आहे, की जे काही स्टुडंट शिकतायत डेली क्लासरूममध्ये असो किंवा ऑनलाईन मोडमध्ये, त्याचं एक हां. ऑटो रेकॉर्डिंग होतं स्टुडंटचं त्याच्या स्वतःच्या बॅचचं. जिथं त्या ओके. बॅचमध्ये क्लासरूममध्ये तो समोर बसला होता किंवा ऑनलाईनमध्ये तो स्वतः प्रेझेंट होता. हं. त्याने जे काही डाऊट क्वेरीज विचारले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात ओके. आणि त्याला त्याच्या बॅचच्या सगळ्या सेशनचा स्टेप बाय स्टेप ॲक्सेस हा दिसत जातो. आणि हं. फायदा काय झाला, की जेव्हा एखाद्या स्टुडंटला ब्रशअप करायचंय काय गोष्टी, तो कितीही वेळा ते परत त्याच्या सेम बॅचचे व्हिडिओ पाहू शकतो. हां. सेम बॅच असल्यामुळे तो कोरिलेट करतो, की हां, इथं मी बसलो होतो, इथं मी हा प्रश्न विचारला होता. हां. सो त्याचं एक जे प्रिपरेशन आहे ते स्ट्राँग होतं. दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यूमध्ये स्टुडंट एखादा गेला, एखाद्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला, त्याला नाही आला. हं. ओके. तर मग तो घरी आल्यावर लगेच ते चेक करू शकतो, की हां, या टॉपिकवरती मला हा क्वेश्चनचा आन्सर आज द्यायला जमलं नाही. हं. पण या टॉपिकचं काय शिकवलं होतं नेमकं, त्यावेळेस काय कोड मी केला होता, कसं ट्रेनरने एक्सप्लेन केलं होतं, जेणेकरून नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये तो खूप चांगलं परफॉर्म करतो. आणि ओके. या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल कंबाईन इम्पॅक्ट आहे, की जे प्लेसमेंट्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. अगोदरही होते, पण आता त्याचं प्रमाण एस इन्फोटेकमध्ये खूपच जास्त वाढलंय. ही एक आनंदाची बाब आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जो फ्रेशर आहे आणि त्याला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, तर त्याची एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते? पहिली गोष्ट म्हणजे काय, बऱ्याचदा काय होतं, की स्टुडंटचं खूप सारं आयक्यू नॉलेज असतं, की नाही मी माझ्या कुठल्यातरी काकाच्या, आत्याच्या, मामाच्या, चुलत्याच्या, भाच्याच्या कुणाचं तरी ऐकून आले, की हेच शिकायचं. हां. अरे पण त्याचं शिक्षण काय, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, तो कधी आय-टीमध्ये गेला, त्यावेळेस काय ट्रेंड होते, आत्ता कुठले टेक्नॉलॉजी, हे सगळं जाणून घेणं गरजेचं असतं. हां. त्याच्यामुळे त्याला येस इन्फोटेकमध्ये स्टुडंट्सचं सर्वात अगोदर आम्ही जेन्युइनली त्याला काउन्सिलिंग करतो, त्याची प्रोफाईल जाणून घेतो. कारण ओके. उद्या त्या स्टुडंटचं करिअर चालू करायचंय किंवा त्याच्यासाठी त्याला हेल्प करायची. सो बरोबर. त्याच्या प्रोफाईलनुसार कुठली टेक्नॉलॉजी त्याला बेस्ट सुटेबल राहील, हं. जिथे त्याचा रिझ्युमे जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये सिलेक्ट होईल, जिथे ओके. त्याला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी प्लेसमेंट टीमकडनं आमच्या मिळतील, हे सगळं पाहिलं जातं. हं. आणि मग त्याच्यानुसार त्याला ट्रेनिंग जे कुठलं त्याने कोर्स केला पाहिजे हे सजेस्ट केलं जातं. त्यानंतर प्रॅक्टिकली आणि अगदी लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये अगदी 10 ते 12 स्टुडंटचीच मॅक्स बॅच ओके. साईज असते. शाळा भरवत नाही आम्ही येस इन्फोटेकमध्ये. ओके. सो मग त्याचं प्रॅक्टिकली एक विथ पर्सनल अटेन्शन ट्रेनिंग त्याचं होतं. आणि त्याच्यानंतर आमची जी प्लेसमेंट टीम आहे, डेडिकेटेड प्लेसमेंट टीम, ही त्या गोष्टींवरती काम करते, त्याच्या प्लेसमेंटवरती, जिथे त्याचं ओके. रिझ्युमे प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सेशन आणि शेड्यूल्ड जॉब कॉल्स. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी असं म्हणत नाही, की एखादा स्टुडंट पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये प्लेस होतो. हां. काही जण 1 ठिकाणी फेल होतो, 2, 3, 4 ठिकाणी पण फेल होतो. पण 5व्या ठिकाणी तर होतोच ना, असं आहे. हां. सो आम्ही आमच्या स्टुडंट्सची जी साथ आहे ती कधी सोडत नाही. त्याचं आय-टी करिअरच चालू कसं होईल, ह्याच दृष्टीने पूर्ण येस इन्फोटेकची टीम काम आता करत असते. ओके. मग साधारण आपल्याकडे स्टाफ किती जणांचा आहे आणि साधारण जे कोर्सेस आहेत त्यांचे कालावधी काय असतात? आता येस इन्फोटेकचा जो टोटल स्टाफ आहे तो जवळपास 45 लोकांचा आहे आपल्या ओहो. पुण्यातील हेड ऑफिसमध्ये. आणि जो कोर्सेस आहे त्याचा कालावधी, काही कोर्स 4 महिने, काहींचा 5 महिने, याच ॲव्हरेज ड्युरेशनमध्ये आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त काही ओके. नाहीये. आणि मग ह्याच्या कुठे ब्रँचेस आहेत का एक्झॅक्टली नक्कीच. एकच ब्रँच आहे? नक्कीच सर. आता कसं आहे, की पुण्यामध्ये आपलं हेड ऑफिस आहेच. पण आम्ही हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, की प्रत्येक स्टुडंटकडे हे बजेट नसतं ग्रॅज्युएट झाल्यानंतर, हं. की तो पुण्यात येईल, राहायला खायला परत सेपरेट 1-1.5-2 लाख रुपये खर्च करेल. कारण हां. राहण्या-खाण्याची कॉस्ट अशी आहे जी तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये, जी काही महागाई आहे वगैरे. तर मग आम्ही असा विचार केला, की जर आपण असं काही सोल्युशन दिलं, की स्टुडंट त्याच्याच जो त्याचा जिल्हा हं. आहे, मूळ होमटाऊन आहे, तिथे तो शिकेल आणि प्लेसमेंट त्याचं पुण्यातल्या प्लेसमेंट टीमकडनं हँडल होईल. तर मग आता आम्ही महाराष्ट्रभरामध्ये आमच्या ज्या हां. पूर्ण शाखा आहेत त्या ओपन करतोय. सांगली ब्रँच आपली ओपन झालेली आहे. ओके. कोल्हापूर ब्रँच काही दिवसांनी ओपन होणारच आहे. त्यानंतर संभाजीनगर, नाशिक, या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी एक ब्रँच येस इन्फोटेकची असलीच पाहिजे येत्या काही महिन्यांमध्ये. हेच आमचं एक उद्दिष्ट आहे, उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने आमचं काम ऑलरेडी चालू झालेलं सुद्धा आहे आणि काही ब्रँचेस हे ओपनही झालेले आहेत. मग हे जे विद्यार्थी आपल्याकडे येतात, तर त्यांना आपण एक्झॅक्टली कुठले कोर्सेस किंवा कुठले सॉफ्टवेअर ह्यामध्ये शिकवले जातात? सर याच्यामध्ये कसं आहे, जनरली फ्रेशरला आता 2 ते 3 गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये त्याच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार ऑफकोर्स खूप हां. चांगली डिमांड आहे. हं. पहिली गोष्ट, डेटा अॅनालिस्ट हा जो एक कोर्स आहे त्याला खूप हां. चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये. प्लेसमेंटही खूप चांगले होतात. डेटा सायन्स जो अॅनालिस्टच्या नंतर एक स्टेप हां. समजा एक त्याला आपण पुढे पकडूया. त्यानंतर जे कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, जिथं की जावा फुल स्टॅक डेव्हलपर, ज्याच्यामध्ये बॅक एंड, फ्रंट एंड अशा हां. दोन्ही गोष्टी येतात. या गोष्टीला पण सध्या खूप एक उत्तम डिमांड आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या पण गोष्टी आहेत, जिथं फक्त मॅन्युअल नाही, पण ऑटोमेशन वगैरे गोष्टींमध्ये सुद्धा फ्रेशरला चांगली डिमांड आहे. क्लाउड टेक्नॉलॉजीज आहेत.
सो या सगळ्या कोर्सेस त्याच्या एक इंटरेस्टनुसार आणि त्याच्या प्रोफाईलनुसार ओके. आपण स्टुडंट्सला शिकवतो. सर आता हे तर कळालं की काय शिकवलं जातं. तर आपल्या इन्स्टिट्यूटचं किंवा आपल्या संस्थेचं भविष्याच्या हिशोबाने काय दृष्टिकोन आहे मोठा? एकच मोठा दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त स्टुडंट्सला लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करून त्यांचं आय-टी करिअर चालू करणं, जेणेकरून महाराष्ट्रातली बेरोजगारी जी आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि एक चांगलं उत्तम आय-टी करिअर, एक उत्तम भविष्य मुलांचं घडू शकेल. तर समजा एखाद्या मुलाची डिग्री झालेली आणि त्याला आय-टी करिअर करायचं आहे, तर मग या केसमध्ये त्याच्या पालकांचा जो माइंडसेट आहे, तो कसा असला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्या सर्व आदरणीय पालकांना हे सांगायचं आहे, की जेव्हा पालक तरुण होते, आपले जे पालक तरुण होते, त्यावेळेस अशी परिस्थिती होती, की डिग्री होणं, ग्रॅज्युएट होणं ही खूप मोठी गोष्ट होती हां. आणि कॉलेजेसची संख्याही खूप कमी होती. त्याच्यामुळे त्या डिग्रीवरती फक्त जॉब मिळून जायचा. पण तेच एक्स्पेक्टेशन आपण जर आत्ताच्या मुलांकडनं ठेवलं ना, हं. तर आपल्या मुलांवरती केलेला कुठेतरी तो काही प्रमाणात का असेना पण अन्याय आहे. कारण आजकाल कसं आहे, कॉम्पिटिशन खूप झालेली आहे, स्पेशलायझेशनला महत्त्व आहे. त्याच्यामुळे फक्तच डिग्रीवरती जॉब मिळणार नाही. तर आपण कुठेतरी त्या मुलाला पण समजून घेणे, त्याला त्या स्पेशलायझेशनसाठी वेळ देणं आहे हां. आणि त्याला असं कोसत नाही बसायचं, की अरे डिग्री पास आउट झाली, एवढी डिग्री झाली, 4 वर्षाचा इंजिनिअर झालास तू आणि काय तुला जॉब नाही, असं नाही. आपण मार्केट सिच्युएशननुसार थोडंसं आपणही आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे ना. हां. कारण कुठलाच मुलगा असा नाही, की ज्याला असं वाटतं, की माझं काही करिअरच होऊ नये. हां. प्रत्येकाला वाटतं ना माझं चांगलं करिअर व्हावं. सो त्यासाठी एक थोडासा सपोर्ट करण्याचा माइंडसेट, खास करून मुलींच्या केसमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं, की डिग्री झाली, इमिजिएटली जॉब नाही भेटला, तर लगेच काहीतरी मुलगा शोधूनच ठेवलेला असतो, लगेच लग्न लावून द्या वगैरे, असं नाही करायचं. कारण काय, जर तुम्ही तुमच्या मुलीला 4 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण डिग्री करण्यासाठी, ग्रॅज्युएट होण्यासाठी सपोर्ट हं. केला, तर त्या गोष्टीचं जे मूळ आउटपुट आहे, ती एक चांगली वर्किंग प्रोफेशनल बनणं, स्वतःच्या पायावरती उभं राहणं, म्हणजे उद्या ती जिथे कुठे लग्न होऊन सासरी जाईल, त्या घराला सुद्धा, आपल्या माहेरच्या घराला सुद्धा एक चांगला खंबीर आधार देऊ शकेल. हां. असं तिच्या पायावरती उभं राहण्यासाठी तरी मदत केली पाहिजे. आणि जर एवढी वर्ष दिलेत, तर काही महिन्यांकरता आपण काढता पाय घेण्यामध्ये हां. खरंच काही अर्थ नाहीये, असं मला वाटतं. ओके. तर आता शेवटचा एक प्रश्न, की ज्या मुलांना या क्षेत्रामध्ये यायचं, आय-टीमध्ये करिअर करायचं, तर त्यांच्याकडे काय स्किल्स असले पाहिजेत? तर त्यांच्याकडे स्किल्स आणि क्वालिटीज या 2 गोष्टी आहेत. हां. सो स्किल्स वाईज बोलायचं झालं तर टेक्निकल आणि कम्युनिकेशन हे 2 स्किल्स असलंच पाहिजे. पण क्वालिटीज कुठल्या पाहिजेत? आय-टी इंडस्ट्रीची सर्वात पहिली एक जी रिक्वायरमेंट आहे कुठल्याही फ्रेशर स्टुडंटकडनं किंवा कुठल्याही एक्सपिरियन्स व्यक्तीकडनं, ती ही आहे, की तुम्ही आजकाल काम करायला फ्लेक्सिबल असलं पाहिजे. रिसेप्शनिस्ट सारखं 9 to 6 हां. ॲटलीस्ट आय-टीमध्ये जमत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचा एक माइंडसेट आपल्याकडे पाहिजे. एक शिकण्याची वृत्ती कंटिन्युअसली पाहिजे. हां. ह्या 2 जर क्वालिटीज आणि 2 स्किल्स, टेक्निकल प्लस हां. कम्युनिकेशन, ह्या जर 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन असेल ना, लाखो रुपयांचं पॅकेज त्याला एक फ्रेशर स्टुडंट म्हणून आजही मिळायला मार्केटमध्ये द्यायला कंपनीज तयार आहेत. सर आता मला वाटतं आपण खूप वेळ गप्पा मारलेल्या आहेत आणि ज्या कोणी लोकांनी, ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या बेरोजगार विद्यार्थ्यांनी हा पॉडकास्ट पाहिला असेल, तर त्यांना कळालं असेल, की जर ज्यांना करिअर करायचं आणि तेही आय-टी क्षेत्रात करिअर करायचं तर काय संधी आहेत. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर धन्यवाद तुम्हाला, तुमच्या पूर्ण चॅनलला, तुमच्या टीमला. तुम्ही मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. ओके सर, थँक यू. ज्या कोणा विद्यार्थ्याला सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्यासाठी पत्ता आणि नंबर आपल्याला खाली दिसतोय. तर तुम्ही लगेच फोन करून तुमचं ॲडमिशन बुक करू शकता. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला आहे, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.